ध्यानयोग. जन्ममृत्यूच्या प्रवाहात प्रतीत होऊन या भूतलावर आपण अडकलो आहोत आणि आपल्यापैकी प्रत्येकाने त्यातून बाहेर पडून शाश्वताचा पैलतीन गाठणं आवश्यक आहे, असं आपलं अध्यात्म सांगतं. त्यासाठी आपल्याकडे यज्ञ, दान, तप, नामस्मरण, नामजप अनेक साधन मार्ग सांगितले गेले आहेत. मात्र त्या सर्वांमध्ये पैलतीन गाठण्यासाठी खरोखरची आवश्यकता जर कोणती असेल तर ती म्हणजे ध्यान. साधन प्रकार कोणताही असो, त्यात ध्यान आवश्यक आहे. ध्यानाला पर्यायच नाही. मग नामस्मरण करताना सुद्धा आपण एकरूपत्व किती साधतो, यज्ञ करताना आपली एकाग्रता किती होते, हे सर्वात महत्त्वाचं आहे. कुठलाही साधना मार्ग घ्या, त्यात ध्यान अनुस्थित आहे. याकरिताच अध्यात्मातल्या प्रत्येक साधकाने ध्यान म्हणजे नेमकं काय हे सर्वप्रथम अभ्यासायला हवं. श्रीमद भगवद्गीतेत आपल्या उपदेशातून श्रीकृष्णाने 4 साधना मार्ग सांगितले आहेत: ध्यानमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग. श्रीकृष्णाने ध्यानमार्ग हा स्वतंत्र मार्ग सांगितला असला तरी खरं तर ध्यानाची आवश्यकता उरलेल्या 3 मार्गांमध्ये आहे: ज्ञान, कर्म आणि भक्ती. तिन्ही मार्ग आचरत असताना काही प्रमाणात ध्यान देखील घडलं पाहिजे. म्हणूनच अध्यात्मामध्ये ध्यानाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. ध्यान म्हणजे नेमकं काय याचं वर्णन श्रीमद भगवद्गीतेतल्या 6व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून आढळतं. यातल्या 12व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, साधकाने आसनावर बसून चित्त आणि इंद्रियाच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योगाभ्यास करावा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी याच श्लोकाचा स्वैर अनुवाद ज्ञानेश्वरीतही केला आहे. ते म्हणतात की ध्यान करताना नक्की काय करावे याचा उलगडा होतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अहंभाव संपवून सद्गुरूचं अनन्यभावाने स्मरण करा आणि ध्यानाला बसा. म्हणजेच अहंभाव सोडा, विषयांचा विसर पडू द्या. मनाची इंद्रियांवर बसलेली घडी विस्कटून टाकून नवी घडी बसवा. म्हणजे आधी सांगितलेले सगळे प्रथम करा आणि मग हृदयात एकाग्रता झाल्यावर आसनावर बसा. असं हे आसन घालून प्राणशक्ती एकवटून ध्यानाला बसले की सर्व काही आपोआपच सांभाळलं जातं. देह सांभाळला जातो, प्राण सांभाळला जातो. मीपणा कशातच बाळगायचा नाही, कारण असा अनुभव लागतो. एवढं झाल्यावर प्रवृत्तीची निवृत्ती होईल आणि समाधी लागेल, असं आश्वासन ज्ञानेश्वर माऊलींनी दिलं असलं तरी ते अभ्यासाशिवाय आवश्यक नाही असंही स्पष्ट केलं आहे. एकाएकी आपण आसनावर बसलो आणि आपली समाधी लागली असं होणार नाही, तर त्यासाठी काही महिने, काही वर्ष आपल्याला सतत अभ्यास करावा लागेल. याचा उपसंहार माऊलींनी 18व्या अध्यायात केला आहे. गुरुवाक्यावर विश्वास ठेवून ज्याचा अध्यात्मस्वरूप निश्चय होतो तो ध्यान अभ्यासाने त्या आत्मस्वरूपाचा अनुभव येऊ लागतो. यातला कविताचा असे की ध्यान आपले ध्येय, ध्यान आणि ध्याचा याचा विसर पडला पाहिजे. ध्यानासाठी जे प्रत्येक आपण डोळ्यासमोर घेतो ते आपलं ध्येय, त्यावर जी एकाग्रता करू ते ध्यान, आणि ध्याता म्हणजे जो ध्यान करतो तो स्वतः म्हणजे मी होय. जेव्हा खरोखरची एकाग्रता होते आणि ध्यान लागतं तेव्हा ध्येय, ध्यान, ध्याता ही त्रिपुटी नष्ट होऊन तिथे काही उरत नाही आणि शून्य अवस्था येते. ज्ञानेश्वरांनी या ओव्यातून अशाच अवस्थेचं वर्णन केलं आहे. अशी अवस्था येण्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात धी म्हणजे बुद्धी ही ध्यानाच्या अवस्थेत सपली पाहिजे. विचार करण्याचं सामर्थ्य बुद्धीकडे असतं आणि हे सामर्थ्य जिथे संपतं तिथेच ध्यान सुरू होतं. मूळ भगवद्गीतेत आणि ज्ञानेश्वरांनी केलेल्या टीकेत ध्यानाचा असा सुंदर परामर्श घेतला आहे. आता ध्यान म्हणजे काय? व्याकरणशास्त्र दृष्ट्या ध्यान हा शब्द ध्येय धुतापासून तयार झाला आहे. ध्येय म्हणजे चिंतन करणे, म्हणजे ध्येय चिंतायाम. या अर्थाप्रमाणे ध्यान म्हणजे सर्व बाजूंनी चिंतन करणं. पण मग हे चिंतन कसं? तर चिंता न म्हणजे चिंता नसलेलं. चिंतन या शब्दातच त्याची व्याख्या अनुस्थित आहे की चिंता संपल्याशिवाय चिंतन सुरूच होत नाही. समजा आपण कुठली तरी प्रत्येक निवडून त्यावर एकाग्रता सुरू केली आणि असं करता करता प्रत्यक्षात रात्री थंडी किती पडेल किंवा उद्या मी वेळेत घराबाहेर पडू शकेन का, अशा वेगळ्याच चिंता सुरू झाल्या तर त्या चिंतनाला चिंतन म्हणता येत नाही, कारण हे चिंतांचं चिंतन आहे. त्यामुळे ध्यान म्हणजे काय या प्रश्नाचं सोपं उत्तर म्हणजे कुठलीही चिंता नसलेली परिपूर्ण एकाग्रता. अध्यात्मशास्त्रानुसार ध्यान म्हणजे काय ते आपण बघितलं. आता विज्ञानाच्या दृष्टीने ध्यानाचा आपण विचार करूया. वैज्ञानिकदृष्ट्या ध्यानावरील संशोधनानुसार ध्यानावस्थेत मनुष्याच्या देहामध्ये, मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये, मनामध्ये निश्चितपणे परिवर्तन घडतं. विज्ञान असं सांगतं की ध्यानावस्थेत आपल्या देहाचं वजन तात्पुरत्या स्वरूपात कमी होतं. जेवढा वेळ साधकाची पूर्ण एकाग्रता ध्यानामध्ये झाली असेल तेवढा वेळ त्याचं वजन काही अंशी कमी झालेलं असतं. दुसरा महत्त्वाचा बदल असा की जेव्हा खरोखरच ध्यान लागतं, एकाग्रता होते, तेव्हा आपल्या श्वासामध्ये घट होते. सामान्य मनुष्याचा श्वास प्रति मिनिट 15 ते 18 असतो. ध्यानावस्थेत तो 10 ते 12 मिनिटं इतका खाली येतो.
दीर्घ अभ्यासाने निश्वास स्थिती सुद्धा येऊ शकतो किंवा श्वास सुरू पण ध्येय मात्र जिवंत आहे अशी अवस्था सुद्धा काही काळ येऊ शकते. ध्यानामुळे होणारा तिसरा बदल म्हणजे नाडी गती कमी होणे. जन्मावेळी बालकाची नाडी 120 प्रति मिनिट इतकी असते आणि ही गती नैसर्गिक मृत्यूपूर्वी अतिशय मंद होते. आयुष्यभर शक्तीचा व्यय केल्यामुळे हा घसारा होत असतो. ध्यानावस्थेत हा शक्तिव्यय मंद होतो आणि नाडी गती त्या वेळेपुरती कमी होऊन व्यक्ती मानपरीतेजवळ निम्म्या येऊ शकते. ध्यानामध्ये हे सगळे बदल घडून जेव्हा ध्यान लागतं तेव्हा आपल्याला आतून अंतरातून अतिशय आनंद वाटतो. हा अनुभवला जाणारा बदल आहे जो ज्याचा त्याचाच कळतो. कारण आनंद झाला म्हणजे नेमकं काय घडलं हे शब्द व्यक्त करता येत नाही. आपल्या आवडत्या देवतेची आरती आपण तन्मयतेने म्हटली तरी आपल्याला आतून आनंद वाटतो. म्हणजेच ध्यानात जर चांगली एकाग्रता साधता आली आणि कोणतेही तीव्र अशी शारीरिक व्याधी नसली तरी आपल्याला अतिशय उच्च आनंद मिळतो. किंबहुना आपल्याला तो आनंद मिळाला याचा अर्थ आपल्याला काही मिनिटं तरी निश्चित एकाग्रता साधता आली. दुर्दैवाचा भाग असा की हा आनंद आपण तात्पुरता स्वरूपात अनुभवतो. कारण ध्यानानंतर व्यावहारिक जगतात प्रवेश केला की पुन्हा भौतिक गोष्टीच्या मागे लागून त्या आध्यात्मिक एकाग्रतेच्या आनंदावर आपण विरजण टाकतो. ध्यानावस्थेवर प्रकाश टाकणारा विज्ञानातलं आणखी एक संशोधन म्हणजे मेंदू लहरीचं विज्ञान. मानवाच्या मेंदूतून विविध तरंगलांबीच्या विद्युत लहरी सतत गमन करत असतात. या लहरींचा शोध सर्वप्रथम बर्जर नावाच्या शास्त्रज्ञाने 1857 साली लावला. 1818 ते 1995 या कालावधीत या लहरींवर विशेष संशोधन झालं. प्रामुख्याने EEG मशीनवर या लहरी मोजून त्यांच्या पृथक्करणानंतर त्याच्या गती तीव्रतेप्रमाणे त्यांना अल्फा, बीटा, गॅमा अशी वेगवेगळी नावं देण्यात आली. सामान्य अवस्थेत मानवी मेंदूतून गमन करणारी यातली प्रमुख लहरी म्हणजे अल्फा लहरी. सतत सुखाचा शोध घेणाऱ्या मानवी मनाचं प्रतिबिंब म्हणजे अल्फा लहरी असं तिचं थोडक्यात वर्णन करता येईल. प्रति सेकंदाला 8 ते 15 या प्रमाणात गमन करणाऱ्या अल्फा लहरींचं अस्तित्व गाढ झोपेतही कायम असतं. जिथे गती आहे तिथे शक्ती आहे आणि या न्यायाने या लहरींद्वारे मानवाच्या मेंदूतून कमी अधिक प्रमाणात सतत शक्तिव्यय होत असतो. शास्त्रज्ञ असं म्हणतात की सामान्य अवस्थेतही सतत गतिमान असणाऱ्या अल्फा लहरीचं प्रमाण ध्यानावस्थेत मात्र प्रकर्षाने कमी होतं. अर्थात तेवढ्या वेळेपुरती तरी मेंदूला शांतता लाभते. आपण सतत तर काढतो की मला शांती लाभत नाही. वस्तुतः मन त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे सुखाचा सतत पाठलाग करतं आणि पर्यायाने शक्तिव्यय घडवतं. म्हणून मला शांती लाभत नसते. जेव्हा ध्यानाद्वारे मेंदू लहरीचं बहिर्गमन बंद होतं तेव्हा शक्ती संचयाला आपोआप सुरुवात होते. या लहरींवर संशोधन करणारा प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणजे ग्रे वॉल्टर. त्याचं द लिव्हिंग ब्रेन हे संशोधनात्मक प्रसिद्ध पुस्तक आहे. अल्फा लहर बंद होऊन मनुष्यात शांततेच्या निकट कसा पोचतो याचं वर्णन ग्रे वॉल्टरने केलं आहे. ते समजण्यासाठी एक उदाहरण घेता येईल. एखादं पुस्तक किंवा कार्यालयातल्या एखाद्या फाईलमधलं एखादं पत्र आपण बघितलं असतं. त्यानंतर काही कामासाठी आपल्याला ते पत्र हवं असतं म्हणून आपण ती फाईल पत्र शोधू लागतो. एकाएकी असं वाटतं की तिचे पत्र आपण शोधत असतो ते अचानक हाती लागतं आणि आपल्या शोध थांबतो. ज्या क्षणी हा शोध थांबतो त्या क्षणी शोध घेणारी आपली मेंदूतली अल्फा लहर सुद्धा पूर्ण शांत होते. हे एक प्रकारचं ध्यान असतं. कारण आपण त्या पत्रावर मला हे पत्र पाहिजे, मला हा संदर्भ पाहिजे असं ध्यानच केलेलं असतं आणि मग जेव्हा ते अचानक मिळतं तेव्हा हे शोध थांबल्यामुळे ही अल्फा लहर तेवढ्या पुरतं शांत होते आणि काही क्षणांसाठी आपली पूर्ण एकाग्रता होते. नेमकं हेच ध्यानावस्थेत घडतं. ग्रे वॉल्टरने या प्रक्रियेचा उल्लेख अल्फा रिलॅक्स होणं असा केला आहे. अल्फा रिलॅक्स झालं की तिची मेंदूतील गमन गती कमी होते. मेंदूचा शक्तिव्यय थांबतो आणि पर्यायाने देहाचा पण शक्तिव्यय थांबतो. कारण त्याचवेळी नाडी गती, श्वासगती कमी होऊन शरीरातल्या इतरही ज्या काही असंख्य गती आहेत त्या सर्व कमी होतात. अर्थात तिथे ध्यान लागतं. जेव्हा आपले ऋषीमुनी म्हणतात ध्यान करताना शांत बसा, डोळे बंद करा, पाठीचा आकडा ताठ ठेवा आणि एखादं प्रतीक डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा तेव्हा त्यांना हीच प्रक्रिया अपेक्षित असते. मग सुरुवातीच्या काळात माझी एकाग्रता होत नाही, माझं ध्यान लागत नाही अशा तक्रारी उद्भवतात. पण त्यावेळी प्रयत्नाचा विश्वास पूर्ण सातत्य ठेवलं तर अचानक एखाद्या ध्यानावेळी आपल्या मनपटलावर ते प्रतीक उमटतं आणि तेव्हाही अल्फा लहर अचानकपणे शांत होते. म्हणजेच काही क्षणापुरतं तरी आपलं ध्यान लागतं. हा क्षण अल्फा शांतीच्या अनुभवाचा आत असतो. जेव्हा अशा अत्यंतिक गर्दीच्या क्षणांमध्ये वाढ होते आणि असं सलगपणे 10-15 मिनिटं घडलं होतं तेव्हा त्यालाच उत्तम प्रकारचं ध्यान म्हणतात. हे असं सलग ध्यान करण्यासाठी मन एका आकारावर केंद्रित होणे अतिशय आवश्यक असतं. वडाय म्हणजे वाढ दिसेल तिकडे वाढणारं मन. हे मन निश्चित अशा प्रतीकावर एकाग्र व्हावं म्हणून आपल्याकडे अनेक प्रकार सुचवले आहेत. आपल्या हठयोग परंपरेत पंचाग्नी साधना नावाची पद्धत सांगितली आहे. पंचाग्नी म्हणजे 5 प्रकारच्या अग्नीमध्ये स्वतःला तापवणं. चारी बाजूला उष्णता ठेवून तळपत्या सूर्याखाली उभं राहायचं आणि एकाग्रता करायची. थोडक्यात म्हणजे एकाच वेळेत शरीराला क्लेश देणं, मनालाही क्लेश देणं आणि त्या विशिष्ट अवस्थेत प्रतिकार ध्यान करणं. अशा पद्धतीची तपासना काही
केल्यानंतर ध्यान निश्चितपणे साध्य होत असलं तरी सामान्य मनुष्याला या पद्धतीचा अवलंब करणं फार अवघड आहे. ध्यानाची साधी आणि सर्वसामान्य पद्धत म्हणजे बसून केलेलं ध्यान. सामान्य मनुष्याला सलग काही काळ एकाच स्थितीत शरीरात ठेवून शांत बसणं हे सुद्धा काही काळानंतर क्लेशकारक वाटायला लागतं. परंतु तो क्लेश शक्य होईल तसा सहन करून एकाग्रता न सोडल्यास अशा पद्धतीने ध्यान केलं तरी आपले उद्दिष्ट सफल झाल्याचा त्याला आढळून येईल. जेव्हा आपण एखाद्या प्रतीकावर एकाग्रता करतो तेव्हा त्या प्रतीकामध्ये जे जे गुणधर्म असतात ते आपल्यामध्ये निर्माण होतात असं विज्ञान सांगतं. या चित्रात शांत बसलेली आकृती आहे. अशा पद्धतीने ध्यान करण्याला सुद्धा काही काळानंतर विश्रांतता प्राप्त होणार हे निश्चित आहे. मात्र कोणत्याही ध्यानाची एक महत्त्वाची पूर्ण अट म्हणजे त्या प्रतीकावर एकाग्रतेमध्ये आपल्या कोणत्याही भौतिक अपेक्षा कायम असता कामा नाहीत. एखाद्या भौतिक अपेक्षेने जर ते प्रतीक डोळ्यासमोर आणलं तर एवढंच होईल की फाईलमधलं पत्र मिळाल्यानंतर काही क्षणापुरती जी शांतता मिळते तेवढी शांतता मिळते, त्या पलीकडे काही मिळणार नाही. ध्यान करताना अमुकच प्रतीक निवडलं पाहिजे असं काही निबंधन नाही. अश्रद्ध व्यक्तीने रावणाचं प्रतीक निवडलं तरी हरकत नाही. ते प्रतीक जेव्हा वारंवार डोळ्यासमोर येत राहील तेव्हा तिथेही ध्यानाच लागलेलं असेल. परंतु तरी सत्पुरुषाने सुचवलेलं विशिष्ट ध्यान प्रतीकांचं महत्त्व आहे ते काय याचं कारण समजून घेण्यासाठी पुन्हा ग्रे वॉल्टरकडे वळलं पाहिजे. ग्रे वॉल्टरने त्यांच्या संशोधनात आणखी एक महत्त्वाचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे ज्यावर एकाग्रता करायची ते प्रतीक जर सुचवलेलं असेल वेन वन इज इंड्यूस्ड बाय सजेशन ऑफ एन इमेज ऑफ अ व्हिज्युअल ऑर मेंटल काइंड तर त्याचा अल्फा शांतीसाठी अधिक उपयोग होतो. आपल्याकडे वर्षानुवर्षे चालत असलेली पद्धत म्हणजे सत्पुरुष आपल्या शिष्यांना आवश्यक असणारं प्रतीक सुचवतात आणि सांगतात की तू याच्यावर एकाग्रता कर. इथे प्रतीक तर महत्त्वाचं असतं पण त्यापेक्षाही महत्त्वाचं असतं ते सुचवणं म्हणजे जो सुचवतो आहे तो आणि जे सुचवलं आहे ते असं दोन्ही इथे महत्त्वाचं ठरतं. तशाच जर शिष्याची नितांत श्रद्धा मुळातच त्या सुचवलेल्या प्रतीकावर असली आणि ते प्रतीक सुचवणाऱ्या सत्पुरुषावरही असले तर ते ध्यान निश्चित अधिक लवकर साध्य होईल. याचं कारण म्हणजे मनाची तिथे असलेली उपस्थिती होय. आपल्या संस्कृतीत सुचवलेल्या प्रतीकोपासनाचा मूळ याच सत्वात आहे. सारांशाने जे विज्ञानाने सांगितलं तेच आपल्या परंपरेमध्ये फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे. ज्या प्रतीकावर आपण एकाग्रता करू त्याचे गुणधर्म आपल्या स्फुरित होऊ शकतात असं देखील विज्ञानाला रेझोनन्स सिद्धांत सांगतो. म्हणून प्रतीक निवडताना ते उत्तम आणि गुणवैशिष्ट्यपूर्ण असावं असं आपलं अध्यात्म सांगतं. ध्यान कसं करावं ही प्रक्रिया सर्वांनी समजण्यासारखी नाही. ध्यान म्हणजे नेमकं काय हे ते करायला सुरुवात केली समजत नाही. एकदा एक सत्पुरुष समुद्रकिनारी ध्यान करीत बसले होते. तेवढ्या समोरून चाललेल्या एका मनुष्याने त्यांना बघितलं. तो चटकन त्यांच्यासमोर जाऊन बसला आणि म्हणाला, तुम्ही हे जे काही ध्यान वगैरे करताय त्याचं थोडक्या शब्दात मला महत्त्व सांगा आणि ते कसं करायचं आहे ते पण सांगा. ते सत्पुरुष काहीच बोलले नाही, शांत बसून राहिले. 2-3 मिनिटांनी त्या मनुष्याने पुन्हा तोच प्रश्न विचारला पण तरीही आपले गप्पच. पण परत तोच प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला, अहो देताय ना माझ्या प्रश्नाचं उत्तर, हे ध्यान कसं करतात ते सांगताय ना मला. सत्पुरुषांनी एकवार त्यांच्याकडे बघितलं आणि शांत सरत म्हणाले, अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी केव्हाच दिले, याला काही समजेना. तो म्हणाला, अहो तुम्ही कधी दिलं माझ्या प्रश्नाचं उत्तर, तुम्ही तर गप्प बसला आहात. तेव्हा ते म्हणाले, अरे माझ्या गप्प बसण्यातच माझं उत्तर समावलेलं आहे. थोडक्यात त्याला म्हणायचं होतं की गप्प बस आणि आत्मचिंतन कर म्हणजे तुला समजेल की या प्रश्नाचं उत्तर काय आहे. तू अरे ध्यान ही काही फावल्या वेळात करण्यासारखी गोष्ट नाही. तू मला जाता जाता विचारतो आहेस की थोडक्या वेळात मला ही गोष्ट सांगा, मला वेळ नाही तर मी तुम्हाला काय सांगणार. तेव्हा तो मनुष्य खजील झाला आणि म्हणाला, क्षमा करा, मी भरपूर वेळ थांबायला तयार आहे, तुम्ही मला समजावून सांगा. मग त्या सत्पुरुषांनी समोरच्या वाळूत बारीक अक्षरात लिहिलं ध्यान. तो म्हणाला, मला काही समजलं नाही. सत्पुरुष म्हणाले, थांब तुला पण समजावून सांगतो. आणि त्यांनी थोड्या मोठी अक्षरं काढली. ध्यान म्हणजे लहान मुलाला अक्षर करून ओळख करून देतात तसं आपण पाठीवर मोठ्या अक्षरात लिहितो तसं त्यांनी केलं. या सत्पुरुषांनी पहिल्यांदा नेहमीचं अक्षर काढून टाकवलं, मग त्यापेक्षा मोठं काढलं. जणू ते त्याला दाखवून देत होते की ध्यानासाठी आवश्यक असलेल्या प्रगल्भतेच्या, अनुभवाच्या आणि मनाच्या दृष्टीने अजून तो कितीतरी लहान आहे ते. शेवटी त्यांनी खूप मोठं अक्षर काढलं ध्यान, तरी त्याने मनुष्याला काय समजेना. तेव्हा ते पुरुष म्हणाले, अरे मी जे काही लिहितो आहे ना ते सुद्धा नाखुशीनेच लिहितो आहे, कारण हा काय असा नुकताच ऐकून घेण्याचा किंवा काहीतरी वाचून दाखवून करण्याचा का प्रयोग नाही. आपण आपले कान चांगले मोठे केले पाहिजे, सर्व इंद्रियांची एकाग्रता कानामध्ये साठवली पाहिजे आणि सद्गुरूंच्या सांगण्यानुसार त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आता हे सगळं मी व्यक्त करू शकत नाही किंवा समजावून सांगू शकत नाही. त्यातल्या त्यात जो सोपा शब्द आहे तो ध्यान हा शब्द मी तुला वेगवेगळ्या प्रकारे लिहून दाखवत होतो इतकंच. तू आता काही प्रश्नांना विचारता इथे माझ्या शेजारी बसून ध्यान करायला सुरुवात कर, म्हणजे तुला ध्यान म्हणजे काय ते प्रत्यक्ष समजेल. या गोष्टी सांगितल्याप्रमाणे सर्व इंद्रियांची ताकद पूर्ण एक पटवून सद्गुरू मुखातून मिळालेलं ज्ञान आपल्याला पेलता आलं पाहिजे आणि मग त्याचं कृतीत रूपांतर करता आलं पाहिजे. ध्यान या विषयावर आपण नुसतंच ऐकत किंवा वाचत राहिलो तर त्याचा काही उपयोग नाही. जो ते ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवेल त्यालाच त्याचा उपयोग होईल. वस्तुतः ध्यान हे सुद्धा एक तप आहे. एका जागी एका वेळी कोणतेही काम न करता शांत बसून राहणं हे सगळ्यात मोठं तप आहे. एरवी मनुष्य एखाद्या चित्रपटगृहात प्रत्येक
कित्येक तास काही ना काम चांगलं शांत बसू शकेल, परंतु सिनेमा बघणं आणि ध्यान करणं यात मोठा फरक आहे. कोणी म्हणेल, अहो मी मस्त 3 तास एका जागी बसून सिनेमा बघतो आहे, म्हणजे मी ध्यानच करतो. पण हे ध्यान नव्हे, कारण खऱ्या ध्यानात आपल्यासमोर कोणताही चित्र निर्माण होत नाही किंवा आपल्याला कुठलाही आवाज ऐकू येत नाही. म्हणजे काही नसणं हे स्थिती असतं आणि त्यालाच ध्यान म्हणतात. सुरुवातीच्या काळात सद्गुरूंनी सुचवलेल्या प्रतीकावर आणि त्यानंतरच्या काळात प्रतीकाशिवाय घडू शकणारं ध्यान आपल्याला अपेक्षित आहे आणि आवश्यकही आहे.